कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त काँग्रेसनं महाविकास आघाडीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. तो आत्ताच माझ्या हातामध्ये आला आणि ते सगळं पाहिल्यानंतर अतिशय हास्यास्पद असा हा जाहीरनामा आहे असं म्हणावं लागेल. कारण हे बघा, यामध्ये मला वाटते सूर्य आणि चंद्र सोडून सगळंच त्यांनी कोल्हापूरकरांना देतो असं काही आश्वासन देण्याचा प्रयत्न केलेला, जे नेहमी त्यांची सवय आहे. यामध्ये काही मुद्दे मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे, सुरक्षित पाळणाघरे हे त्यांनी देतो म्हणून प्रॉमिस करायला लागलेले आहेत. कौशल्य प्रशिक्षण केंद्र, महिलांसाठी पिंक बस, महापौर गुणवत्ता शिष्यवृत्ती, शाळा इमारती आणि खेळांचे मैदान दुरुस्ती, नवीन रुग्णवाहिका, नवीन फिजिओथेरपी अँड डायलिसिस सेंटर, उत्तम दर्जाचे रस्ते, पूर रेषेचे काटेकोर पालन, सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे, घरगुती गॅस पाईपलाईन, शहरांतर्गत रस्ते, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल, कचरा व्यवस्थापन, विरंगुळा केंद्र, दिव्यांग ज्येष्ठांसाठी सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कारभार. आता एवढ्या गोष्टी ज्या त्यांनी प्रॉमिस केलेल्या आहेत, 15 वर्ष कोल्हापूर महापालिकेची सत्ताही त्यांच्या ताब्यामध्ये आहे. इतक्या वर्षात त्यांनी हे का नाही केलं? आज तुम्हाला हे का सुचायला लागलंय? हातातून सत्ता निघून गेलेली आहे हे लक्षात आल्यामुळं त्यांनी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सूर्य चंद्र सोडून अनेक गोष्टी लोकांना प्रॉमिस केलेल्या आहेत आणि लोक सुज्ञ जागरूक आहेत. 15 वर्षात जे त्यांनी दिलं नाही ते आता देतो म्हणतायत. दुसरं, या सगळ्या बाबी पूर्ण करण्यासाठी मग तुम्हाला रस्ते करायचे असू देत, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल बांधायचं असू दे, पूर रेषेसाठी काही गोष्टी करायच्या असतील, रुग्णालय, रुग्णवाहिका, स्मार्ट शाळा, या सगळ्यासाठी निधीची आवश्यकता आहे. आज त्यांचं राज्यात सरकार नाही आहे, आज त्यांचं केंद्रात सरकार नाही आहे, जिल्ह्यामध्ये एकही काँग्रेसचा आमदार विधानसभेमध्ये नाही आहे. मग हा निधी येणार कुठून? हे सुद्धा कोल्हापूरचे सुज्ञ आणि जागरूक नागरिक जाणतायत.